नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान या कथेच्या सफरीवर. होळीला रात्रभर झोप आली नाही. लिंबाच्या झाडाखाली आपल्या बाजल्यावर पडून तारांकडे बघत राहिला. गाईसाठी एक डोणी गाडायला हवी. तिची डोन पहिल्यांपेक्षा वेगळी असली तर चांगलं होईल. आता रात्रीची बाहेरच राहील, पण चातुर्मासात तिच्यासाठी काही वेगळी व्यवस्था करावी लागेल. बाहेर लोकांची दृष्ट लागेल. कधीकधी लोक असा जादूटोणा करतात की गाईचं दूध आटतं. कासेला हातच लावू देत नाही, लाथ मारते. नाही, बाहेर बांधणं बरोबर होणार नाही. आणि बाहेर दोन्ही तरी कोण गाडू देईल? गुमास्ता नजराण्यासाठी तोंड फुगवून बसेल. छोट्या छोट्या गोष्टींसाठी रायसाहेबांकडे तक्रार घेऊन जाणं बरोबर नाही. आणि गुमास्त्यापुढे माझं ऐकणार तरी कोण? त्यांना काही सांगितलं तर गुमास्ता वैरी होईल. जळात राहून मगरमाशाशी वैर करणं मूर्खपणाचं आहे. आतच बांधेल. अंगण आहे छोटंसंच. एक छत टाकलं की काम होईल. आता पहिल्यांदाच विणार. 5 शेरांपेक्षा कमी दूध थोडीच देईल. शेरभर तर गोबरलाच लागेल. दुधाकडे बघताना धनिया कशी लालसावते. आता हवं तेवढं पिऊ दे. कधीमधी 2-4 शेर मालकांना नेऊन येईल. गुमास्त्यांची पूजाही करावीच लागेल. भोलाचेही पैसे द्यावे लागतीलच. एकदा माणूस आपल्यावर एवढा विश्वास दाखवतो, त्याच्याशी दगाफटका करणं म्हणजे नीचताच आहे. 80 रुपयांची गाय केवळ माझ्या विश्वासावर दिली. इथे तर एका पैशाचाही पत्ता नाही. वर्षभरात काहीच मिळणार नाही. 25 रुपये दिले तरी भोलाची खात्री पटेल. धनियाला उगीचच सांगितलं. एकदम गाय आणून बांधली असती तर चकितच झाली असती. मग लागली असती विचारायला, कोणाची गाय आहे, कुठून आणली. खूप विनवणी केल्यावर सांगितलं असतं. पण पोटात एखादी गोष्ट राहिली तर ना. कधी 4-2 पैसे खर्च मिळतात. जर तिला कळलं की माझ्यापैकी पैसे असतात तर तिचे नखरे वाढतच जातील. गोबर जरा आळशी आहे, पण मी गाईची अगदी चांगली सेवा करेन. या वयात कोण आळशी असत नाही. मी पण दादांच्या पुढे मौजमस्तीच करायचो. बिचारे प्रहर रात्र असतानाच गवत चारा कापायला लागायचे. कधी दारापुढे झाडू मारायचे, कधी शेतात खत टाकायचे. मी मात्र आरामात पडून राहायचो. कधी उठवलं तर चिडायचो आणि घर सोडून पळून जाण्याची धमकी द्यायचो. आईवडील असतानाच मुलांची जीवनात थोडंसं सुख भोगायचं, नाहीतर कधी भोगायचं. आपल्या शिरावर जबाबदारी पडली तर कसलं सुख भोगता येणार आहे. दादा गेल्यावर मी नाही घराची जबाबदारी सांभाळली. सगळा गाव म्हणत होता, हिरा सगळं घर नष्ट करेल. पण डोक्यावर जबाबदारीचं ओझं पडताच मी जसं काही माझं शरीरच बदललं. पार बदलून गेलो मी. लोक नुसते बघतच राहिले. शोभा आणि हिरा वेगळे झाले, नाहीतर या घराची गोष्टच वेगळी होती. 3 नांगर एकदम चालले असते. आता 3ही वेगवेगळे चालतात. काल चक्राची गती आहे, झालं. धनियाचा तरी काय दोष. बिचारे जेव्हापासून घरात आली क्षणभरसुद्धा आराम नाही केला. डोलीतून उतरता क्षणी कामाची सगळी जबाबदारी शिरावर घेतली. आईची काळजी घेत होती. घरासाठी राबून स्वतःला संपवून टाकलं. भावांना काम करायला सांगत होती तर काय वाईट सांगत होती. तिलासुद्धा थोडासा आराम मिळायला हवा ना. पण नशिबात आराम लिहिला असेल तर ना. आधी दिरांसाठी राबत होती, आता आपल्या मुलांसाठी राबते. ती इतकी साधी, सरळ, सहनशील, निष्कपट नसती तर आज शोभा आणि हिरा जे मिशांना पीळ करत मस्तीत हिंडतायत ते कुठेतरी भीक मागत फिरले असते. माणूस किती स्वार्थी होतो. ज्याच्यासाठी लढायचं तोच जीवाचा वैरी होतो. होरीने पूर्वेकडे बघितलं. दिशा उजळू लागल्या आहेत. गोबर अजून झोपलाच आहे. पहाटेपूर्वी अंधार असताना जाईन असं म्हणून इथेच झोपला होता. निदान डोन तरी गाडून ठेवावी, पण नको. जोपर्यंत गाय दाराशी येत नाही तोपर्यंत डोन गाडणं योग्य होणार नाही. जर भोला बदलला आणि काही कारणानं गाय दिली नाही तर सगळा गाव टाळ्या पेटेल. म्हणेल, निघाला होता गाय घ्यायला. इतकी काळजीपूर्वक डोन रोवून ठेवली जशी काही त्याचीच फक्त कसर होती.
भोला आपल्या घरचा मालक आहे खरा, पण जेव्हा मुलं शहाणी होतात तेव्हा बापाचं कुठं चालतं. कामता आणि जंगी आखडले तर भोला काय त्याच्या मनाने मला गाय देईल? कधीच नाही. इतक्यात गोबर खडबडून जागा झाला. म्हणाला, अरे पहाट झाली की, तुम्ही डोन लावलीत का? होरी त्याच्या रुंद छातीकडे आणि सौष्ठवपूर्ण शरीराकडे पाहत विचार करू लागला. याला गोरस मिळता तर पठ्ठ्या कसला झाला असता. मग गोबरला म्हणाला, अजून नाही रोवली. विचार केला, गाय मिळाली नाही तर विनाकारण चेष्टा होईल. गोबरने भुवई उंचावत म्हटलं, मिळणार का नाही? त्याच्या मनात चोर शिरला तर? चोर शिरू दे नाहीतर डाकू, गाय द्यायलाच हवी. गोबर आणखी काहीच बोलला नाही. त्याने काठी खांद्यावर ठेवली आणि चालू लागला. त्याला जाताना बघून होरीचं काळीच थंड झालं. आता मुलाचं लग्न ठरवायला उशीर करून चालणार नाही. 17वं लागलं, पण कसं करणार? काही पैशाचं दर्शन तरी झालं पाहिजे. जेव्हापासून तिन्ही भाऊ वेगळे झालेत, घराची तर पतच गेली आहे. जशी काही लोक मुलगा बघायला येतात, घराची दशा पाहून तोंड फिरवून निघून जातात. एक दोघं कोणी तयार झाले तर रुपये पैसे मागतात. 200-300 रुपये मुलीला द्यायचे आणि तेवढेच विवाहासाठी खर्च करायचे. तेव्हा कुठे विवाह होईल? इतके पैसे कुठून येणार? धान्य तर खळातच तोडलं जातं. खाण्यापुरतंसुद्धा वाचत नाही. लग्न कुठून होणार? आणि आता तर सोनासुद्धा विवाहयोग्य झाली आहे. मुलाचं लग्न नाही झालं तर राहू दे. मुलीचं लग्न नाही झालं तर साऱ्या समाजात हसं होईल. प्रथम तिचं लग्न ठरवलं पाहिजे, नंतर बघता येईल. एकाने येऊन रामराम केला आणि विचारलं, तुझ्याकडे काही बांबू असतील ना? होरेने पाहिलं. दमडी बसोर पुढे उभा होता. बुटका, काळा, लठ्ठ, चौकोनी चेहरा, मोठ्या मोठ्या मिशा, लाल डोळे, कमरेत बांबू कापण्यासाठी कोयता लटकवलेला. वर्षातून एकदा येऊन चिकाचे पडदे, खुर्च्या, टोपल्या बनवण्यासाठी बांबू कापून घेऊन जायचा. होरी खुश झाला. मूठ गरमवण्याची आशा बळावली. चौधरीला घेऊन आपल्या तिन्ही कोठ्या दाखवल्या. भाव केला आणि 25 रुपये शेकडाप्रमाणे 50 बांबू द्यायचे ठरले. मग दोघे परतले. होरीने त्याला चिलीम दिली. नंतर न्याहारी फराळा दिला. मग काहीशा रहस्यमय ढंगात म्हणाला, माझे बांबू कधी 30 रुपयाच्या खाली जात नाही. पण तू घरातलाच माणूस आहेस, तुझ्याशी काय घासाघीस करायची? तुझा तो मुलगा, त्याचं लग्न ठरलं होतं, तो परदेशातून परतला की नाही? चौधरीने चिलमीचा जोरदार झुरका घेतला. मग हाकरत म्हणाला, त्या पुरामुळे कुठे तोंड वर काढायला जागा नाही. घरात तरणीतटी बायको आहे, बसली आहे तशीच. आणि हा जातीतल्या दुसऱ्याच एका बाईबरोबर परदेशात मौजमजा करायला निघून गेला. मोठा नीच आहे. किती समजावलं, तुला हवं ते खा पी, कपडा लत्ता घे, पण माझं नाक कापू नको. पण ऐकतं कोण? देवानं बाईला बाकी काही द्यावं, पण रूप देऊ नये. ती काबूत राहत नाही. मग म्हणाला, घराची वाटी झालेली दिसते. होरीने आकाशाकडे पाहिलं. त्याच्या विशालतेत जणू उडत उडत म्हणाला, सगळं काही वाटलं गेलं चौधरी. ज्यांचं स्वतःच्या मुलांप्रमाणे पालनपोषण केलं, ज्यांना वाढवलं, ते आता बरोबरीचे हिस्सेदार झाले. पण भावाचा हिस्सा खाण्याची आपली नियत नाही. इकडे तुझ्याकडून रुपये मिळाले की तिकडे दोघा भावांनाही त्यांच्या वाटणीचे पैसे देणार. 4 दिवसांचं जीवन. कुणाची कशाला फसवणूक करायची? कपटाने वागायचं. मी म्हटलं, 20 रुपये शेकड्याने विकले तर त्यांना काय मिळणार? तू त्यांना सांगायला थोडीच जाशील. मी तर तुला माझा भाऊच मानतो. व्यवहारात आपण भाऊच्या अर्थाचा किती दुरुपयोग करतो, पण त्या भावाने जे पावित्र्य आहे ते आमच्या काळीमाने कधी मलिन होणार नाही. होरीने अप्रत्यक्ष हा प्रस्ताव पुढे ठेवून चौधरीच्या तोंडाकडे पाहिलं की तो हे मान्य करतो की नाही. त्याच्या चेहऱ्यावर असा काही खोटा विनीत भाव प्रकट झाला की जो भिक्षा मागताना मोठ्या भिक्षुकाच्या चेहऱ्यावर उमटतो. चौधरीने होरीच्या बोलण्याचा रागरंग लक्षात घेऊन म्हटलं, तुमचं आमचं जुनं भावाभावाचं नातं. असं कसं होईल? पण असं आहे की माणूस इमान विकतो, ते कुठल्या तरी लालसेपोटी. 20 रुपये नाही, मी 15 रुपये सांगेन, पण दाम 20 रुपये देईन. होरी काहीसा रागावून म्हणाला, तुम्ही तर चौधरी सर्वनाश करताय.
₹20 कुठे इतके चांगले बांबू येतात? इतके चांगले काय, याहून चांगले बांबू ₹10 मिळतात. हां, इथून 10 कोस पश्चिमेकडे जायला हवेत. प्रश्न बांबूंच्या भावाचा नाही, शहराजवळ मिळण्याचा आहे. माणूस विचार करतो, इथे जाण्यात जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात इथे 2-4 रुपयांचं काम होईल. सौदा पटला. चौधरीने अंगरखा काढून छपरावर ठेवला आणि बांबू कापू लागला. उसाची शिंपणी चालू होती. हिराची बायको न्याहारी घेऊन विहिरीवर जात होती. चौधरीला बांबू कापताना पाहून घुमटाच्या आतूनच म्हणाली, कोण बांबू कापतोय? इथे बांबू कापायचे नाहीत. चौधरीने हात थांबवत म्हटलं, बांबू विकत घेतलेत. ₹15 शेकडा भाव. फुकट नाही घेत आहे. पोराची बायको आपल्या घरची मालकीण होती. तिच्या विद्रोहामुळेच तर भाऊभाऊ वेगळे झाले होते. धनियाला हरवून ती वाघीण झाली होती. हिरा कधी कधी तिला मारायचा. एवढ्यातच त्याने तिला इतकं मारलं होतं की कितीतरी दिवस तिला खाटीवर उठताच येत नव्हतं. पण आपला अधिकार मात्र ती सोडत नव्हती. हिरा रागावला की तिला मारत होता खरा, पण चालत होता तिच्याच इशाऱ्यावर. घोडा नाही का, आपल्या मालकाला लाथ मारतो पण चालतो त्याच्याच आसनाखाली. काहीच तसंच. न्याहारीची टोपी डोक्यावरून खाली उतरवत ती म्हणाली, ₹15 आमचे बांबू विकायचे नाहीत. चौधरी या विषयावर बायकांशी बोलणं नीतिमत्तेविरुद्ध आहे असं मानत होते. ते म्हणाले, जाऊन आपल्या माणसाला पाठव. काय ते इथे येऊन बोल म्हणावं. पुरीच्या बायकोचं नाव पुण्य होतं. 2च मुलं झाली होती, पण कशी सैल शिथिल झाली होती. नटून थटून साज शृंगार करून काळाच्या आघाताचं शमन करू इच्छित होती. पण संसारात रोजीरोटीचाच ठिकाणा नव्हता. साज शृंगारासाठी पैसे कुठून येणार? या अभावामुळे आणि अपरिहार्यतेमुळे तिच्या प्रकृतीतील ओलावा नाहीसा होऊन ती शुष्क कठोर बनली होती. चौधरीच्या जवळ जाऊन त्याचा हात धरण्याचा प्रयत्न करत म्हणाली, त्याला कसला पाठवायचं? जे काही बोलायचं आहे ते माझ्याशी बोला. मी सांगितलं ना, माझे बांबू कापायचे नाहीत. चौधरी हात सोडून घेत होता. पुन्नी पुन्हा पुन्हा हात धरत होती. 1 मिनिटपर्यंत अशीच हातघाईची लढाई झाली. शेवटी चौधरीने तिला जोरात मागे ढकललं. पुन्नी धक्का लागून पडली, पण पुन्हा सावरली. पायातली वाहन काढून चौधरीच्या डोक्यावर, तोंडावर, पाठीवर अंदाधुंद मारू लागली. बुरून असून तिला ढकललं. तिचा असा अपमान. मारत होती आणि रडत होती. चौधरीने तिला धक्का देऊन स्त्री जातीवर बळाचा प्रयोग करून चूक करून बसला होता. उभ्या उभ्या मार खाण्याव्यतिरिक्त या संकटातून सुटण्याचा कोणताच मार्ग त्याला दिसत नव्हता. पुन्नीचं रडणं ऐकून धावत पळत होरी तिथे आला. त्याला पाहून पुन्नी आणखीनच जोरजोरात रडू लागली. होरीला वाटलं चौधरीने पुन्नीला मारलं बहुतेक. एका घराण्याच्या रक्ताने उसळी मारली आणि वेगळेपणाच्या उंच उंच भिंती तोडत त्याने आपल्या सगळं एकवटून घेतलं. चौधरीला एक जोरदार लाथ आणत तो म्हणाला, आपलं भलं व्हावं असं वाटत असेल तर इथून निघून जा, नाहीतर तुझं प्रेतच इथून बाहेर पडेल. तू स्वतःला कोण समजतोस? आमच्या घरातल्या सुनेवर हात उचलण्यापर्यंत तुझी मजल गेली. चौधरी शपथा घेऊन आपली बाजू मांडू लागला. पायतानाच्या मारात नि त्या जखमात त्याचा अपराधी आत्मा मूळ तो निरपराध असतानाच त्यालाही लाथ बसली होती. त्याचे फुगेर लाल गाल आसवानी भिजून गेले होते. त्याने तर तिला स्पर्शही केला नव्हता. तो काय इतका गावंढळ होता का की सज्जनांच्या घरच्या स्त्रीवर हात उचलेल? होरेने मात्र त्याच्यावर अविश्वास दाखवत म्हटलं, डोळ्यात धूळ फेकू नकोस चौधरी. तू काहीच केलं नाहीस तर ही काय उगीच रडते आहे? रुपयांचा माज असेल तर तो उतरवता येईल. वेगळे असलं म्हणून काय झालं? एकच रक्त आहे ना. कुणी वाकड्या नजरेने पाहिलं तर डोळे काढून घेऊ. पुन्नीने चंडीचा अवतार धारण केला होता. गळा फाडत म्हणाली, तू मला धक्का देऊन पाडलं नाहीस? आपल्या मुलाची शपथ घे. पुरीला बातमी कळली की चौधरी आणि पुन्नी यांच्यात भांडण झोपलंय. चौधरीने पुन्नीला धक्का मारला. तिने त्याला जोड्याने मारहाण केली. त्या क्षणी तो घरातून बाहेर पडला आणि बैल हाकायचा चाबूक घेऊन तो घटनास्थळी दाखल झाला. आपल्या रागीट स्वभावासाठी तो साऱ्या गावात प्रसिद्ध होता. बांधा छोटा, बोटीबंद शरीर, डोळे कवड्यांसारखे बाहेर आले होते आणि मानेशी नसनस तापली गेली होती. पण त्याला चौधरीचा राग आला नव्हता. राग आला होता पुण्याचा. ती चौधरीशी भांडलीच कशाला? त्याची इज्जत मातीत का मिळवली? गुरुडाशी भांडण, वादावादी, हाणामारी करायचं कारणच काय?
तिनं जाऊन हिराला सांगायला हवं होतं. हिराने तसं योग्य वाटेल तसं केलं असतं. ती त्याच्याशी भांडायला कशाला गेली? त्याला शक्य असतं त्यांनी पुण्याला पडद्यातच ठेवलं असतं. पुण्याने तोंड उघडून कोणाशी बोलावं ही गोष्टच त्याला असह्य होत असेल. तो इतका उन्मत्त होता तितकाच पुण्याने शांत राहावं यासाठी आग्रही होता. जर दादाने 15 रुपयात भाव केला तर मध्ये पडणारी ही कोण? येत्या क्षणीच त्याने पुण्याचा हात धरला व तिला ओढत तिला बाजूला नेलं आणि लाथांनी तुडवू लागला. हरामजादी, तू आमचं नाक कापू लागली आहेस. छोट्या मोठ्या माणसांची भांडण करत फिरतेस. मान आमची खाली जाते. आम्ही तिकडे न्याहारीची वाट बघत बसलो आहे आणि इकडे तू भांडण करत बसली आहेस. बेशरम कुठली. डोळ्यातून असं पाणी गाळल्यास खबरदार, खड्डा खणून गाडून टाकेन. कुणी हाय हाय करत राहिली आणि त्याला शिव्याशाप देऊ लागली. तुला पटकी आली, तुझी तिरडी उठली. मरी आई तुझ्याकडे येऊ दे, तुला गिळून टाकू दे, तुला इन्फ्लुएन्झा होऊ दे, देव करो आणि तुझ्या अंगावर कोड उठो, तुला महाराव हो, तुझे हातपाय झडून जावं. बाकीच्या शिवा होरीने उभं राहून मुकाट्याने ऐकून घेतल्या. पण शेवटची शिवी त्याच्या जीवाला लागली. पटकी, मर्याई यात फारसे कष्ट नव्हते. इकडे आजारी पडलं, तिकडे जगाचा निरोप घेतला. पण महारोग, छे छे, अतिशय किळसवाणं मरण, त्याहीपेक्षा किळसवाणं जीवन. तो अतिशय चिडला. दात ओठ खात पुण्याच्या अंगावर गेला. तिच्या झिंज्या पकडल्या. तिचं डोकं जमिनीवर आपटत म्हणाला, हातपाय झडून जमिनीवर पडले तर तुला चाटत राहीन. तूच माझ्या मुलांना वाढवशील ना, की दुसरा दादला करून बाजूला होशील? चौधरीला पुण्याच्या या परिस्थितीची दया आली. हिराला तो समजवायला लागला. आता जाऊ दे भाऊ, खूप झालं. तिने त्याला मारलं म्हणून मी छोटा नाही झालो. देवाने असाही दिवस दाखवला. हिरानं चौधरीला दटावलं. तू गप्प बस चौधरी. माझ्यामध्ये पडलास तर बरं नाही होणार. आज तुझ्याशी भांडली, उद्या आणखी कोणाशी भांडेल. तू भला माणूस आहेस, हसून सोडून देतो आहेस. दुसरा सहन नाही करणार. त्याने हात धरला तर केवढी अब्रू राहील सांग. या विचाराने त्याचा राग अधिकच भडकला. तो पुन्हा तिच्या दिशेने उसळणार ओढ्यात होरीने पुढे जाऊन त्याला धरलं आणि मागे ओढत म्हणाला, पुरे बाबा, फार झालं. जगाने बघितलं तू खूप बहादूर आहेस. आता काय तिला गळून पिळून टाकणार आहेस? हिरा अजूनही मोठ्या भावाला मान देत होता. सरळ सरळ भांडत नव्हता. मनात आलं असतं तर एका झटक्यात आपला हात सोडून घेतला असता. पण इतकी बेअदबी तो करू शकला नाही. चौधरीकडे बघत म्हणाला, आता उभे उभे तोंड काय बघतोयस? जाऊन आपले बांबू का? मी होय म्हटलं. 15 रुपये शेकडा ठरलं. पुन्नी रडत होती. ती झटकन उठली आणि आपलं डोकं आपटीत म्हणाली, घराला आग लावून टाक. मला काय करायचं आहे? माझं नशीबच फुटकं म्हणून तुझ्यासारख्या कसायाशी संबंध आला. लाव घराला आग. तिने न्याहारीची टोपली तिथेच ठेवली आणि ती घराकडे निघाली. तशी हिरा गरजला. तिकडे कुठे चाललीस? विहिरीकडे चल, नाहीतर रक्त पिईल तुझं. पुण्याची पावलं थबकली. नाटकाला दुसरा अंक सुरू करायची तिची तयारी नव्हती. मुकट्याने टोपली उचलून रडत रडत विहिरीकडे निघाली. हिराही मागोमाग निघाला. होरी म्हणाला, आता मारझोड करू नको, त्यामुळे बाई बेशरम होते. धन्याने दारात येऊन हाक मारली. तुम्ही तिथे उभा राहून काय तमाशा बघताय? कोणी तुमचं ऐकताय तरी का? उगीचच उपदेश करत राहिलाय. त्या दिवशी याच बाईने घुमटाच्या आडून तुम्हाला नावं ठेवली होती. नामर्द म्हटलं होतं, विसरलात? बाई असून परक्या पुरुषाबरोबर भांडण काढलं तर दटावणे मिळणारच. होरी दारापाशी येऊन चेष्टेने म्हणाला, आणि मी तुला तसं मारलं तर? कधी मारलं नाही की काय? मारायची इच्छा बाळगून राहिलाय. इतकं अमानुषपणे मारलं असतं तर तू घर सोडून पळून गेली असतीस. पुनिया मोठी सहनशील आहे, मोठी कणवाळू की नाही? माराचा वन अजून आहे. हिरा मारतो तर प्रेम लाड पण करतो. तुम्ही फक्त मारणंच शिकलात, प्रेम करायला शिकलाच नाही. मी अशी सोशिक असल्यामुळेच तुमच्याबरोबर राहू शकले. राहू दे. स्वतःची पार वाखाणणी करू नकोस. रुसून फुगून सारखी माहेरी पळतेस. महिने खुशामत करावी तेव्हा कुठे परत येतेस. गरज वाटली की मनधरणी करायला येत होतात मला. माझ्या प्रेमाने नाही काही. त्यासाठी तर मी तुझी वाखाणणी करतो. वैवाहिक जीवनाच्या प्रभाती लालसा आपल्या गुलाबी मादकतेने उदय पावते आणि हृदयाचं सारं आकाश आपल्या माधुर्याच्या सोनेरी किरणांनी रंगवून टाकते.
मग माध्यानीचा प्रखर ताप येतो. क्षणाक्षणाला वावटळी उठतात. पृथ्वी कंपित होते. लालसेचं सोनेरी आवरण बाजूला सरकतं आणि वास्तव आपल्या नग्न रूपात समोर येऊन टाकतं. त्यानंतर विश्रामसमयी संध्या येते. शीतल आणि शांत अशी संध्या. यावेळी आपल्या थकलेल्या पांत संस्थांप्रमाणे दिवसभराच्या यात्रेचा वृत्तांत सांगतो, ऐकतो. अशा तटस्थ भावनेने बसलेले असतो, जसे काही आपण एखाद्या उंच शिखरावर आहोत आणि खालच्या लोकांचा आवाजही आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. धन्याने डोळ्यात प्रेमरस भरत म्हटलं, चला, मोठे आलेत वाखाणणी करणारे. एखादं काम थोडंसं बिघडलं तर छातीवर बसता. होरेने खोटं खोटं रागावत म्हटलं, हे तुझं बोलणं म्हणजे माझ्यावरचा अन्यायच आहे. भोलाला विचार, मी तुझ्याबद्दल त्याला काय सांगितलं होतं. धनियाने विषय बदलत म्हटलं, बघूया गोबर काय घेऊन येतो, की तसाच रिकाम्या हाताने येतो. चौधरी घामाने थपथपत आला आणि म्हणाला, चल दादा, बांबू मोज, उद्या हातगाडी आणून घेऊन जाईल. होरीला बांबू मोजण्याची गरज वाटली नाही. चौधरी असा माणूस नाही आहे. आणि एखादा दुसरा बांबू इकडचा तिकडे झाला तर काय बिघडलं. उसने मागून रोजच बांबू कापले जातात. लग्नाच्या सीझनमध्ये तर मंडपासाठी डझनाने बांबू कापले जातात. चौधरीने 7.5 रुपये काढून त्याच्या हातावर ठेवले. होरी पैसे मोजून म्हणाला, आणखी दे. हिशोबाने 2.5 रुपये आणखी होतात. चौधरी बेमुहूर्तीने म्हणाला, 15 रुपयाप्रमाणे ठरलं होतं की नाही. 15 नाही, 20 रुपयाप्रमाणे. हिरा भाऊ तुझ्यासमोर 15 रुपये म्हणाला होता. वाटलं तर त्याला बोलावून आणू. ठरलं तर 20 रुपये होते. आता दान तुझ्या बाजूने पडलं आहे. जे म्हणशील ते खरं. 2.5 रुपये होतात. तू निदान 2 तरी दे. पण चौरी देखील काही कच्च्या गोळ्यांनी खेळलेला नव्हता. आता त्याला कोणाची भीती. होरीच्या तोंडाला तर कुलूपच लागलं होतं. काय करणार. कपाळ बडवत गप्प बसून राहिला. एवढंच म्हणाला, हे तू बरं केलं नाहीस चौधरी. 2 रुपये दाबून ठेवून राजा नाही होणार. चौधरी देखील तीक्ष्ण स्वरात म्हणाला, आणि तू काय भावांचे थोडेसे पैसे दाबून ठेवून राजा होशील. 2.5 रुपयांसाठी आपलं इमान सोडणार होतास आणि वर मला उपदेश करतोस. आता पडदा फाडला तर मान खाली जाईल. होरीवर जसा काही शेकडो जोड्यांचा वर्षाव झाला. चौधरी समोर जमिनीवर पैसे ठेवून निघून गेला होता. पण तो लिंबाच्या झाडाखाली बसून कितीतरी वेळ पश्चाताप करत होता. आपण किती लोभी आणि स्वार्थी आहोत हे आज त्याच्या लक्षात आलं. चौधरीने 2.5 रुपये दिले असते तर त्याला केवढा तरी आनंद झाला असता. आपल्या चाणाक्षपणाबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेतली असती. घरबसल्या 2.5 रुपये मिळाले. ठोकर खाल्ल्यानंतरच तर आपण सावधपणे आपलं पाऊल उचलतो. धनी आत गेली होती. बाहेर आली तेव्हा पैसे जमिनीवर पडलेले दिसले. पैसे मोजून म्हणाली, 10 रुपये हवेत ना. बाकीचे पैसे कुठे गेले. होरीने तोंड लटकवत म्हटलं, हिराने 15 रुपयाने दिले. मी काय करणार. हिरा 5 रुपयात देईल. इतक्या कमी पैशात नाही, आम्ही नाही देणार. तिथे मारपीट चालू होती. मी मध्ये काय बोलणार. होरीने आपला पराजय आपल्या मनातच ठेवला. जसं कोणी चोरी करण्यासाठी गुपचूप आंब्याच्या झाडावर चढावं आणि खाली पडल्यावर उठून धूळ झटकत कोणीतरी पाहिलं नाही ना याबद्दल समाधान मानावं. तसंच काहीचं हिराचं झालं. जिंकलं तर आपल्या चलाकीची फुसारकी कोणीही मारू शकतो. विजयात सगळं माफ आहे. पराभवाचा घोट हा स्वतःच पिऊन टाकायला हवा. धनिया आपल्या पतीला फटकारू लागली. अशा संधी तिला क्वचितच मिळतात. होरी तिच्यापेक्षा चतुर होता, पण आज बाजी तिच्या हातात होती. हात ओवाळत म्हणाले, बरोबर आहे. भावाने 15 रुपयाला दिले, तुम्ही कशाला नाही म्हणाल. अरे राम राम. धाकट्या भावाचं मन दुखावलं असतं ना. शिवाय इतका मोठा अनर्थ होता तो. लाडक्या भाऊजाईच्या गळ्यावर सुरी चालवली जात होती. मग तुम्ही मध्ये कसे बोलाल. त्यावेळी कोणी तुमचं सर्वस्व लुबाडलं असतं तरी त्याची शुद्ध तुम्हाला राहिली नसते. होरी गुपचूप ऐकत राहिला. त्याने अवाक्षरही काढलं नाही. त्याला राग आला, संताप आला, रक्त उसळलं, डोळे जळजळले, दात उठात रुतून बसले, पण बोलला नाही. धनियाने कुदळ हातातून काढून घेतली आणि ती म्हणाली, आता काय सकाळ झाली काय. भांगल्याला निघालात ते. सूर्य माथ्यावर आलाय. आंघोळ करून घ्या. जेवण तयार आहे.
होरीने कुडत म्हटलं, मला भूक नाही. धनियाने जखमेवर मीठ सोडलं. कशाने भूक लागेल? लाडक्या भावाने मोठे मोठे लाडू खिलवले असतील. असा प्रेमळ भाऊ देव सगळ्यांना देव. होरी बिघडला. क्रोध आता चापकासारखा फटकारू लागला. तू आज मार खाणार. धनियाने विनयाचं नाटक करत म्हटलं, काय करू? तू प्रेमच इतकं करतोस की माझं डोकंच फिरलं आहे. तू मला घरात राहू देणार आहेस की नाही? घर तुमचं, मालक तुम्ही. मी कोण बापडी तुम्हाला घराबाहेर काढणारी? आज काही केलं तरी वादात होरी धनियापुढे टिकत नव्हता. त्याची अक्कल जशी काही कुंद होऊन गेली होती. तिचे वाघबाण अडवण्यासाठी आज त्याच्याकडे कसलीच ढाल नव्हती. त्याने हळूच कुदळ ठेवली आणि पंचा घेऊन तो आंघोळीला निघाला. अर्ध्या तासाने तो परत आला. अद्याप गोबर आला नव्हता. एकट्याने कसं जेवायचं? मुलगा तिकडे जाऊन झोपला जाऊन. भोलाची मदमस्त पोरटी जुनिया आहे की बसला असेल तिच्याबरोबर थट्टा मस्करी करत. कालसुद्धा तिच्या मागे होता. भोलाने गाय दिली नसेल तर परत का नाही आला? तिथेच धरण धरून बसला की काय? धनिया म्हणाली, उभे का राहिला आहेत? गोबर संध्याकाळी येईल. होरी त्यावर काही बोलला नाही. न जाणो त्यावर काहीतरी धनिया बोलायची. रूपा रडत रडत आली. उघड्या शरीरावर फक्त लंगोटी लावलेली होती. पूर्णा केसांच्या झिंज्या होऊन त्या इकडे तिकडे बिस्कटल्या होता. ती येऊन होरीच्या छातीवर झोपली. तिची मोठी बहीण सोना म्हणत होती, गाय आली की तिचं शेण मीच थापेन. रूपा हे सहन करू शकणार नव्हती. सोना अशी कोण महाराणी लागून गेली आहे की सगळं शेण तीच थापेल? रूपा तिच्यापेक्षा कोणत्या गोष्टीत कमी आहे? सोना स्वयंपाक करते तर रूपा काय भांडी घासत नाही? सोना पाणी आणते तर रूपा काय दोर घेऊन विहिरीवर जात नाही? सोना कमरेवर कळशी घेऊन ठुमकत ठुमकत येते. दोर गुंडाळून रूपास तर येते. गवऱ्या दोघीजणी थापतात. सोना शेतात काम करायला जाते तर रूपा काय बकरी सरायला नेत नाही? मग सोना एकटीच का गाईचं शेण थापणार? होरी तिच्या भोळेपणावर मुग्ध होत म्हणाला, गाईचं शेण तू थाप. सोना गाईजवळ गेली तरी तिला पळवून लाव. रूपामध्ये बापाच्या गळ्यात हात टाकत म्हटलं, हो, दूध तूच काढायचंस, दुसरं कोण काढणार? गाय माझी असेल. हो, 16 आणि तुझी. रूपा प्रसन्न होऊन आपल्या विजयाचा शुभ समाचार पराजित सोनाला सांगायला निघून गेली. गाय माझी असेल, मीच तिचं दूध काढणार, शेण मीच थापणार, तुला काहीच मिळणार नाही. सोना वयाने किशोरी, देहबांध्याने तरुणी आणि बुद्धीने बालिका होती. तिचे यौवन तिला पुढे ओढत होतं आणि बालपण मागे खेचत होतं. काही बाबतीत ती इतकी चतुर होती की ग्रॅज्युएट युवतींना शिकवेल. काही बाबतीत इतकी अल्लड होती की शिशूंच्याही मागे पडेल. लांबट, वृक्ष, परंतु प्रसन्न चेहरा, हनुवटी काहीशी खाली खेचलेली, डोळ्यात एक प्रकारची तृप्ती. केसाला तेल नाही, डोळ्यात काजळ नाही, देहावर कुठलेही दागिने नाहीत. जसं काही संसाराच्या भाराने तिचं तारुण्य दाबून ठेवलंय. मानेला झटका देत ती म्हणाली, जा तू शेण थाप. जेव्हा तू दूध काढून ठेवशील तेव्हा मी ते पिऊन टाकेन. मी ते कुलपात ठेवीन. मी कुलूप तोडून दूध बाहेर काढेन. असं बोलून ती बागेकडे निघाली. झाडांना आंबे लगडले होते. वाऱ्याच्या झोताने एखाद दुसरा खाली पडायचा. उन्हाच्या झाडांमुळे छोटे छोटे पिवळे झालेत आंबे पडायचे. पण मुलांना वाटायचं पिकल्यामुळे आंबे गळून पडतायत. त्यामुळे सगळा बालवृंद बागेला घेरून राहायचा. रूपा देखील बहिणीच्या पाठोपाठ गेली. जे काम सोना करेल ते काम रूपा करणारच करणार. सोनाच्या विवाहाबद्दल घरात बोलणं व्हायचं. रूपाच्या विवाहाबद्दल कोणी बोलायचं नाही. तेव्हा ती स्वतःच आपल्या लग्नाबद्दल आग्रह करायची. तिला नवरा कसा हवा, तो तिच्यासाठी काय काय आणेल, तिला कशी ठेवेल, काय काय खायला देईल, खायला काय देईल, ती काय घालेल, याचं इतकं विस्ताराने ती वर्णन करायची की कुणी ते ऐकलं तर तिच्याशी लग्न करायला तो मुळीच तयार होणार नाही. संध्याकाळ झाली होती. होरी आता आळसावला होता की उसात भांगल्याला जाऊ शकला नाही. बैलांना डोलीपाशी नेलं आणि त्यांना वैरण टाकली. मग एक चिलीम भरून ओढू लागला. यावर्षी पीक आलं ते सगळं खड्यातच तोडलं गेलं.
तरी त्याच्यावर अद्याप 300चं कर्ज होतं. मंगरू 6 कडून 5 वर्षासाठी 60 रुपये बैलांसाठी घेतले होते. त्यातले 60 रुपये त्याने देऊन टाकले होते. पण 60 रुपये मुद्दलाचे अजून जसेच्या तसेच होते. दादा दीन पंडिताकडून 30 रुपये घेऊन बटाटे लावले होते. बटाटे चोरांनी खणून झाले, पण त्या 30 रुपयांचे या 3 वर्षात 100 झाले होते. सावकारण दुलारी विधवा होती. गावात तिने दुकान काढले होते. त्यातील तेल, मीठ, तंबाखू अशा वस्तू ठेवीत होती. वाटणीच्या वेळी तिच्याकडून 40 रुपये घेऊन आपल्या भावांना द्यायला लागले होते. त्याचे देखील आता जवळजवळ 100 रुपये झाले होते. कारण रुपयाला आता व्याज होतं. शेतसाऱ्यांचे अद्याप 25 रुपये द्यायचे बाकी होते आणि दसऱ्याच्या वेळी शकुनासाठी काही रुपयांचा प्रबंध करायला हवा होता. बांबूचे पैसे अगदी योग्य वेळी हाती आले. शकुनाचा प्रश्न सुटला. इथे अर्धा पैसा जरी हाती आला तरी गावात गवगवा होतो. घेणेकरी चारी बाजूने टोचायला लागतात. पण हे 5 रुपये तो शकुनासाठीच देईल, मग काही का होईना तिकडे. पण जीवनातील 2 महत्त्वाची कामं अद्याप शिरावर आहेत. गोबर आणि सोनाचा विवाह. अगदी हात आखडून धरला तरी 300पेक्षा कमी खर्च होणार नाही. हे 300 रुपये कोणाच्या घरातून येणार? कुणाकडून एक पैसाही कर्ज घेऊ नये असं त्याला फार फार वाटतं. ज्याचं कर्ज असेल त्याला पहिलं पै परत करावी असंही त्याला वाटतं. पण सर्व घडीच्या कष्ट करूनही गळ्याभोवती आवडला फास सैल होत नाही. अशाच तऱ्हेने व्याज वाढत जाईल आणि एक दिवस घरावर घरदार सगळ्याचा लिलाव होईल. त्याची मुलं बाळं निराश्रय होऊन भीक मागत फिरतील. हिरा जेव्हा कामातून सुट्टी घेऊन चिनी मोडत बसतो तेव्हा ही चिंता काळ्या दगडा भिंतीप्रमाणे चारी बाजूंनी त्याला घेरत असते. त्यातून बाहेर पडण्याची त्याला कुठलीच युक्ती सुचत नाही. समाधान एवढ्याच गोष्टीचं होतं की ही आपत्ती केवळ त्याच्या एकट्याच्याच शिरावर नव्हती. बहुतेक सगळ्या शेतकऱ्यांची ही स्थिती होती. अनेकांची दशा तर याहीपेक्षा वाईट होती. शोभा आणि हिरा वेगळे राहायला लागले त्याला 3 वर्ष झाली. पण दोघांवर 400चा बोजा होता. झिंगूर 2 नांगरांची शेती करतो, पण त्यालाही 1000पेक्षा जास्तच फायद्यातले द्यायचे आहेत. जिज्ञावांकडे भिकाऱ्याला भीकसुद्धा मिळत नाही, पण किती कर्ज असावं त्याला काही मोजमापच नाही. इथे कोण बचावलंय? एवढ्या सोना आणि रुपा दोघी पळत पळत आल्या आणि एकदमच म्हणाल्या, भैया गाय घेऊन येतोय. पुढे पुढे गाय, मागे मागे भैया आहे. रूपाने गोबरला येताना आधी बघितलं होतं. ही बातमी सांगण्याचा मान तिला आधी मिळाला पाहिजे. सोना बरोबरीची हिस्सेदार होऊ लागली होती. ते तिला कसं सहन होणार? ती पुढे झाली आणि म्हणाली, मीच प्रथम पाहिलं म्हणून तर पळत पळत आले. ताईने तर नंतर पाहिलं. सोनाला हा दावा मान्य झाला नाही. ती म्हणाली, तू भैयाला कुठे ओळखलंस? तू तर म्हणत होतीस कुठली तरी गाय पळत पळत येते. मीच म्हटलं भैया आहे. दोघीही गायचं स्वागत करण्यासाठी बागेकडे पळाल्या. धनिया आणि होरी दोघीही गाय बांधण्याची व्यवस्था करायच्या मागे लागले. हिरा म्हणाला, चला लवकर खुंटा रोवूयात. धनियाच्या चेहऱ्यावर तारुण्याची चमक आली. म्हणाली, आधी थाळीत गुळपीठ गोळून ठेवते. बिचारी उन्हातून चालत आली आहे, तहानलेली असेल. तुम्ही जाऊन खुंटा रोवा, मी गुळपीठ काढून ठेवते. कुठेतरी एक घंटा पडली होती. शोधून ठेव, तिच्या गळ्यात बांधूया. सोना कुठे गेली? सावकारीच्या दुकानातून थोडा काळा दोरा मागूयात, घाईला नजर लवकर लागते. आज मनाची खूप मोठी लालसा पूर्ण होती. धनिया आपल्या मनाचा उल्हास दाबून ठेवू इच्छित होती. इतकी मोठी संपत्ती आपल्याबरोबर कुठली नवी बाधा आणू नये ही शंकाच तिच्या हृदयात कंपन उठवत होती. आकाशाकडे बघत म्हणाली, गाईचा पाय गुण चांगला असला तरच ती येण्याचा खरा आनंद आहे. देवाच्या मनातली ही गोष्ट आहे. ती जणू देवाला सुद्धा धोका देऊ इच्छित होती. देवाला दाखवू इच्छित होती की या गाईमुळे तिला इतका काही आनंद झालेला नाही की ईर्ष्याळू भगवंताने तिचं सुखाचं पारडं वर जावं म्हणून एखादं नवं संकट तिच्यापुढे पाठवावं. ती अजून पीठ कालवतच होती. इतक्यात गोबर गायला घेऊन दाराशी पोहोचला. पाठोपाठ मुलांची मिरवणूक होतीच. हिरा धावत जाऊन गाईच्या गळ्यात पडला. धनियाने पीठ तसंच ठेवलं आणि घाईघाईने जुन्या पाताळाची काळी किनार फाडून गाईच्या गळ्यात बांधली. होरी श्रद्धा विवळ नेत्रांनी गायकडे बघत होता.
जणू काही साक्षात देवीने त्याच्या घरात पदार्पण केलं. आज देवाने हा दिवस दाखवला. गोमातेच्या चरणस्पर्शाने त्याचं घर पवित्र झालं. कोणाच्या पुण्य प्रतापाने हे सौभाग्य प्राप्त झालं कोणास ठाऊक. धन्या भयातूर होत म्हणाली, उभे काय राहिलात? अंगणात खुंटी मारा ना. अंगणात जागा कुठे आहे? खूप जागा आहे. मी बाहेरच खुंटा मारतो. वेड्यासारखं करू नका. गावची परिस्थिती माहीत असूनही आजार बनताय. अगं विधभर अंगणात काय कुठे बांधणार? जे कळत नाही त्यात तंगड्या कशाला घालताय? सगळ्या जगाचं ज्ञान जणू तुम्हालाच आहे. होळी खरोखरच शुद्धीत नव्हता. गाय त्याच्यासाठी केवळ भली आणि श्रद्धेची गोष्ट नव्हती, सजीव संपत्ती देखील होती. तो तिच्यामार्फत आपल्या दाराची शोभा आणि घराचा गौरव वाढवू इच्छित होता. त्याला वाटलं, दाराची बांधलेली गाय बघून लोकांनी विचारावं, हे घर कुणाचं? आणि आणखी कोणीतरी म्हणावं, होरी भाऊंचं. मुलीकडचे देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होतील. अंगणात बांधली तर कोण बघेल? धन्याच्या मनात त्याच्या अगदी विरुद्ध साशंकता होती. ती गाईला 7 पडद्यांच्या आत लपवून ठेवू इच्छित होती. गाय आठीभर घरात राहू शकली असती तर तिने तिला मुळीच बाहेर काढलं नसतं. एरवी प्रत्येक गोष्टीत होरीची जीत होत असायची. तो आपल्या म्हणण्यावर अडून राहायचा. धन्याला दबाव लागायचं. आज धन्यापुढे होरीचं काही चाललं नाही. धन्या लढाईला तयार झाली. गोबर, सोना, रुपा सगळे होरीच्या बाजूने होते. पण धन्याने एकटीने सगळ्यांना पराभूत केलं. पण गर्दी कशी हटणार? गाई काही दोरीत बसून आली नव्हती. आता इतकी मोठी गोष्ट गावात कळल्यावर गर्दी होणार नाही असं कसं होईल? ज्याने ऐकलं तो पाहायला धावला. हे काही साधी गावठी गाय नाही. भोलाच्या घरी 80 रुपयाला आली. हिरा कुठला 80 रुपये देतोय? 50-60 रुपयाला आणली असेल. गावच्या इतिहासात 50-60 रुपयाला गाय आणणं म्हणजे सुद्धा अभूतपूर्व गोष्ट होती. बैल 50 रुपयात येतील, 100रातही येतील. पण गाईसाठी इतकी मोठी रक्कम शेतकरी काय खर्च करणार? त्यासाठी गवळ्यांचंच काळी जावं की ओंजळभर रुपये मोजून येतात. गाय काय आहे? साक्षात देवीचे रूप आहे. पाहणारे, टीकाटिप्पणी करणारे यांची गर्दी वाढत होती. होरी धावून सगळ्यांचा सत्कार करत होता. इतका विनम्र, इतका प्रसन्न चित्त तो यापूर्वी कधीच नव्हता. 70 वर्षांचे म्हातारे दाता दीन पंडित काठी टेकत आले. तोत्र्या शब्दात म्हणाले, कुठे आहे होरी? जरा आम्हालाही तुझी गाय बघू दे. मोठी सुंदर गाय आहे असं ऐकलं. होरी धावपळ करत पुढे आला आणि त्यांच्या पाया पडला. मनात अभिमानयुक्त आनंदोल्लासाचे तरंग उठत होते. त्यांना घेऊन तो अंगणात आला. त्यांनी आपल्या जुन्या अनुभवी नजरेने गायीकडे पाहिलं. शिंग, कास, पुट्टे पाहिले. मग आपल्या शुभ्र भुवयांच्या खालच्या डोळ्यानं तारुण्याचा उत्साह भरत म्हणाले, काही दोष नाही बेटा. केस, भोवरे सगळं ठीक आहे. अशी लक्षणं आहेत की वा, देवाची इच्छा असेल तर तुझं भाग्य उजळेल. तिच्या खाण्यात पिण्यात काही कमी होऊ देता नये. एक बछडा 100-100राचा होईल. आनंदसागरात डुबक्या घेत घेत होरी म्हणाला, आपला आशीर्वाद आहे दादा. दातादींनं सुरतीची पिकं थुंकत म्हटलं, माझा आशीर्वाद नाही, भगवंताची दया आहे. ही सगळी प्रभूची कृपा आहे. पैसे रोग दिले? होरी बिनपंखाचाच ओढू लागला. आपल्या महाजनासमोर आपल्या समृद्धीच्या प्रदर्शनाची अशी आलेली संधी तो कशी काय वाया घालवणार? हवल्याची टोपी जरी शिरावर नवी आली तरी आपण आखडू लागतो. कुठल्याशा वाहनात थोड्या वेळासाठी आपण बसलो तर आपण आकाशात ओढू लागतो. मग इतकी मोठी विभूती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या डोक्यात हवा नाही शिरली तरच नवल. म्हणाला, भोला काही भला माणूस नाही. सगळे रोग दिले, पुरे वाजवून दिले. आपल्या महाजनांपुढे, सावकारापुढे अशी फुशारकी मारण्याची चूक तर होरीने केली होती. पण दातादींच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा असंतोषाचा भाव नव्हता. त्याच्या या बोलण्यात सत्याचा भाग किती हे त्यांच्या विझलेल्या डोळ्यातील प्रकाशाच्या जागी लपलेल्या अनुभवाने बरोबर ओळखले होते. प्रसन्न होत म्हणाले, काही हरकत नाही. काही देव कल्याण करेल. बछड्या सोडलं तर हिच्यात 500 दूध आहे. धनिया लगेच म्हणाली, नाही महाराज, एवढं कुठलं. म्हातारी तर झाली आहे. शिवाय इथे तिच्या वैरणा पाण्याची जुळणी तरी कुठे झाली आहे. दातादींनं मार्मिक दृष्टीने तिच्याकडे पाहत तिच्या सतर्कतेचा स्वीकार केला. जणू म्हणत होते, गृहिणीचा हाच तर धर्म आहे. बडाया मारणं पुरुषांचं काम. त्यांना मारू देत बडाया. मग रहस्यपूर्ण स्वरात म्हणाले, बाहेर बांधू नका, एवढं मात्र सांगून ठेवतो. धनियाने पतीकडे विजयदृष्टीने पाहिले.
जणू तिला म्हणायचे होते, घ्या आता तरी ऐकाल की नाही. मग दाताजींना म्हणाली, नाही महाराज, बाहेर का बांधू? देवाने दिल्या तरी अंगणात 3-3 गायी बांधता येतील. सारा गाव काय बघायला आला. शोभा आणि हिरा मात्र आले नाहीत. हिराच्या मनात आपल्या भावांबद्दल कोमल भावना होत्या. त्या दोघांनी येऊन गाय बघितली असती आणि ते प्रसन्न झाले असते तर होरीची मनोकामना पूर्ण झाली असती. दोघेही घरी परतले. होरीच्या दारावरूनच पुढे गेले, पण विचारलं मात्र काहीच नाही. होरी घाबरत घाबरत धनियाला म्हणाला, शोभाही आला नाही, हिराही. ऐकलं तर असेलच ना? धनिया म्हणाली, इथे कोण त्यांना बोलवायला चाललंय? तू नीट काही समजून घेत नाहीस. लगेच भांडायला तयार. देवाने तर जसे दिवस दाखवले तर आपल्याला मान खाली घालून चालावं लागेल. माणसाला आपल्या सख्ख्या मंडळींकडून भलबुरं ऐकायची लालसा असते, तेवढी बाहेरच्या लोकांकडून ऐकायची थोडीच असते. आणि आपले भाऊ लाख वाईट असतील, पण अखेर आपले भाऊच ना. आपल्या वाटणी हिश्श्यासाठी सगळेच भांडतात, पण त्यामुळे रक्त थोडंच वाटलं जातं. दोघांना बोलावून दाखवलं पाहिजे, नाहीतर म्हणतील, गाय आणली आम्हाला सांगितलं पण नाही. धन्याने नाक मुरडत म्हटलं, मी तुम्हाला 100 वेळा 1000 वेळा सांगितलं ना की माझ्यासमोर भावांबद्दल काहीही बोलू नका. त्यांचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी माझ्या अंगाची नुसती आगाग होते. साऱ्या गावाला कळलं. त्यांना काही कळलं नसेल, इथून काही फार दूरही राहत नाही. सगळा गाव बघायला लोटला. यांच्या पायाला मेहंदी लागली होती, येणार तरी कसे? जळफळत असतील, छाती फाटून गेली असेल. दिवे लागण्याची वेळ झाली होती. धनियाने आत जाऊन बघितलं. बाटलीत रॉकेल नव्हतं. बाटली उचलून तेल आणायला निघाली. पैसे असते तर रूपाला पाठवलं असतं. उधार आणायचं होतं. काही खुशामत केली, ताईमाई म्हटलं तर तेल उधार मिळायचं. होरीने रूपाला बोलवलं आणि आपल्या मांडीवर बसवलं. मग तिला म्हणाला, जरा जाऊन बघ बरं, तुझा हिरा काका आला की नाही. शोभा काकाला पण बघून ये. त्यांना सांग, दादाने तुम्हाला बोलवलं आहे. आले नाही तर हात धरून खेचून आण. ती स्फुंदत म्हणाली, छोटी काकी मला रागावते. तुला काकीशी काय करायचं आहे? आणि शोभाची बायको तर तुला माया करते ना. शोभा काका मला चिडवतो. काय म्हणतो सांग? चिडवतो. काय म्हणून चिडवतो? म्हणतो तुझ्यासाठी उंदीर पकडून ठेवला आहे, घेऊन जा आणि भाजून खा. होरीला आतून गुदगुल्या झाला. तू सांगायचं नाहीस का, आधी तू खा मग मी खाईन. आई नको म्हणते. म्हणते त्या लोकांच्या घरी जाऊ नको. तू आईची मुलगी की दादांची? रूपाने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाली, आईची. मग हसायला लागली. मग उतर माझ्या मांडीवरून. आज मी तुला माझ्या थाळीत जेवायला घेणार नाही. घरात फुल असलेली एकच थाळी होती. होरी त्यात जेवायचा. त्या थाळीत जेवण्याची प्रतिष्ठा मिळवण्यासाठी रूपा देखील त्याच्याबरोबर त्याच थाळीत जेवायची. आता प्रतिष्ठेचा त्याग ती कशी करेल? ती लगेच पालटून म्हणाली, अच्छा तुमची. माझं मग म्हणणं ऐकणार की गाईचं, आईचं, तुमचं? मग जाऊन सोमा आणि हिराला घेऊन ये. आणि आई रागावली तर? आईला सांगायला कोण जाईल? रूपा उड्या मारत हिराच्या घरी निघाली. विषाचं जाळं मोठ्या मोठ्या माशांना फसवतं. छोट्या माश्या तर एक त्यात सापडत नाहीत, किंवा सापडल्या तर सहजपणे त्यातून निसटतात. त्यांच्यासाठी घातक जलक्रीडेची वस्तू आहे, भयाची नाही. होरीचं आपल्या भावांशी बोलणं चालणं बंद होतं. पण रूपा दोन्ही घरी जात येत होती. मुलाची कसलं वाईट. रूपा घरातून बाहेर पडली आणि तेल घेऊन परत येताना धनियाने तिला पाहिलं. ती म्हणाली, संध्याकाळची वेळ आहे, कुठे चाललीस? आता आईला प्रसन्न करण्याचं प्रलोभन रूपा टाळू शकली नाही. तिने आईला सगळं सांगितलं. धनिया रागवत म्हणाली, घरी चल, कुणाला बिलवण्याची गरज नाही. रूपाचा हात धरून ती घरी परतली आणि होरीला म्हणाली, मी तुम्हाला हजारो वेळा सांगितले, माझ्या मुलींना कोणाच्याही घरी पाठवत जाऊ नका. कुणी काही केलं तर? मी काय तुम्हाला चाटू? इतकंच मोठं प्रेम असेल तर स्वतः का जात नाही? अजून पोट भरलं नाही वाटतं. होरी डोनी रोवत होता. मातीने भरलेले हात घेऊन काहीच माहीत नसल्याचा अभिनय करत म्हणाला, काय झालं? आंधळ्या कुत्र्याने हवेत भुंकावं तसं चाललंय तुझं. हे बरं नाही वाटत. धनियाला बुदलीत तेल घालायला सांगितलं. त्यामुळे यावेळी ती वाद वाढवू इच्छित नव्हती. रूपा पण मुलांच्यातच निघून गेली होती. प्रहर रात्र उलटली होती. डोनी रोवून झाली होती. जनावरांना वैरण पाणी देऊन झालं होतं. एखादी नववधू सासरी यावी त्याप्रमाणे गाय उदास होऊन बसली होती. डोनी तोंडही घालत नव्हतं. हिरा आणि गोबरने जेवण करून आपल्यातली अर्धी भाकरी तिच्यासाठी आणली, पण तिने वाससुद्धा घेतला नाही.
पण ही काही नवीन गोष्ट नव्हती. जनावरांनासुद्धा घर सुटल्याचं दुःख होतं. होरी बाहेर खाटेवर चिलम पीत बसला होता. त्याला पुन्हा आपल्या भावाची आठवण झाली. आज या शुभदिनी तो आपल्या भावाची उपेक्षा नाही करू शकणार. ही विभूती मिळाल्याने त्याचं हृदय विशाल झालं होतं. भावांपासून वेगळा झाला म्हणून काय झालं? त्यांचा वैरी तर नाही आहे ना. ही गाय 3 वर्षापूर्वी घरी आली असती तर सगळ्यांचा बरोबरीचा अधिकार असता, आणि उद्याला ही दूध द्यायला लागली तर तो काय आपल्या भावांच्या घरी दूध नाही पाठवणार? असा तर त्याचा धर्म नाही. भले भावाने त्याचं वाईट चिंतावं, तो का त्यांचं वाईट चिंते? ज्याची त्याची करणी ज्या त्याच्याबरोबर. त्याने डुगडुगत्या खाटेच्या पायाला नारळ लावला आणि तो हिराच्या घरी निघाला. शोभाचं घरही तिथेच होतं. दोघेही आपापल्या दारापुढे पडले होते. त्याच्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही. दोघांच्यात काही बोलणं चालू होतं. होरी थबकला आणि त्यांचं बोलणं ऐकू लागला. आपल्याबद्दल चर्चा चालू आहे, ऐकायचं टाळतोय असा माणूस कुठे आहे? हिरा म्हणत होता, जोपर्यंत एकत्र होते तेव्हा एक बकरीसुद्धा आली नाही. आता पचनी गाय आणली आहे. भावाचा हक्क मारून कुणाला फुलता फळता नाही पाहिलं. शोभा म्हणाला, तू अन्याय करतोयस हिरा. दादाने एक पैशाचा हिशोब दिला आहे. त्यांनी पहिली कमाई लपवून ठेवली आहे. हे मी मुळीच मान्य करणार नाही. तू मान्य कर किंवा करू नकोस. ही पहिल्याचीच कमाई आहे. कुणावर खोटा आरोप करणं बरोबर नाही. बरं, मग हे रुपये कुठून आले? कुठून मोहरांचा वर्षाव झाला? आमचं शेत जेवढं आहे तेवढंच त्याचंही आहे. जेवढं त्याच्या शेतात धान्य पिकतं तेवढंच आमच्याही शेतात पिकतं. मग आमच्याकडे कफन घेण्यासाठीही कवडी नाही, आणि त्याच्याकडे नवी गाय येते. उधार घेतली असेल. भोला उधार देणारा माणूस नाही आहे. काहीही असो, गाय मोठी सुंदर आहे. गोबर घेऊन येताना आम्ही रस्त्यात पाहिली. बेईमानीचं धन जसं येतं तसं जातं. देवाच्या मनात आलं तर गाय फार दिवस घरात राहणार नाही. होरीला पुढे ऐकलं नाही. तो झाल्या गेल्या गोष्टी विसरून आपल्या हृदयात स्नेह आणि सौहार्द भरून आपल्या भावांकडे आला होता. या आघाताने त्याचं हृदय जणू कापून गेलं आणि तो रसभाव त्यात टिकू शकला नाही. चिंध्या चिरगुटं ठासून भरूनही तो दुःखाचा प्रभाव आता थांबवू शकत नव्हता. क्षणभर मनात एक उसळी आली की या क्षणी त्यांच्या अपेक्षांचं उत्तर द्यावं, पण प्रकरण वाढत जाईल या भयानं तो गप्पा बसला. त्याचं मन स्वच्छ आहे तर कुणी काही करू शकणार नाही. देवापुढे तो निर्दोष आहे. दुसऱ्याची त्याला पर्वा नाही. तो उलट्या पावली परत फिरला आणि जळलेला तंबाखू पुन्हा ओढू लागला. पण ते विष क्षणोक्षणी त्याच्या धमन्यातून पसरत चाललं होतं. त्याने झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप लागली नाही. बैलांच्या जवळ जाऊन त्यानं कुरवाळू लागला, पण विष शांत झालं नाही. त्याने दुसरी चिलीम भरली, पण त्यातही त्याला रस वाटला नाही. विषाने जणू त्याच्या जाणीवेला आक्रंदित केलं होतं. जशी नशेत बुद्धी एकांगी होते, पसरलेलं पाणी एका दिशेने वाहताना वेगवान होतं, तशी त्याची मनोवृत्ती झाली होती. अशाच उन्मादावस्थेत तो आत गेला. दार अजूनही उघडं होतं. अंगणात एका बाजूला चटेवर झोपलेली धनिया सोनाकडून आपलं अंग चेपून घेत होती. एरवी संध्याकाळी झोपून जाणारी रूपा आज उभी राहून गाईचं तोंड कुरवाळत होती. होरीने जाऊन खुंटेला बांधलेली गाय सोडली आणि तिला घेऊन निघाला. त्याने या क्षणी गायीला भोलाच्या घरी पोचवायचा निश्चय केला होता. इतका मोठा कलंक शिरावर घेऊन आता तो गायीला घरी ठेवू इच्छित नव्हता, मुळीच नाही. धनियाने विचारलं, रात्रीचे कुठे निघालात? होरीने एक पाय पुढे टाकत म्हटलं, भोलाकडे जातो. गाय परत करून येतो. धनियाला आश्चर्य वाटलं. उठून पुढे येत ती म्हणाली, परत करणार? परत करण्यासाठीच आणली होती का? ही परत करण्यातच सगळ्यांचं कुशल आहे. काय बोलणार? एवढी स्वप्न पाहून गाय आणली होती, आता परत करणार? भोला पैसे मागतोय? नाही. भोला इथे कुठे आला? मग काय झालं? विचारून काय करणार? ध्यानाने झटकन त्याच्या हातातून दोरी ओढून घेतली. तिच्या चप्पळ बुद्धीने जणू उलट्या पक्षाला पकडलं. म्हणाली, तुम्हाला आपल्या भावांची भीती असेल तर जाऊन त्यांच्या पायाशी पडा. मी कोणाला घाबरत नाही. आमची भरभराट पाहून कोणाची छाती फाटत असेल तर फाटू दे. मला कुणाची पर्वा नाही. होरी विनम्रपणे म्हणाला, हळू बोल महाराणी. कोणी ऐकलं तर म्हणतील, एवढी रात्र झाली अजूनही हे लोक भांडतायत. मी माझ्या कानांनी काय ऐकलं ते तुला काय माहीत असणार. इकडे चर्चा होतीये. मी वेगळं होताना पैसे दाबून ठेवले आणि भावांना फसवलं. तेच पैसे आज काढलेत. हिरा म्हणाला असेल. सगळा गाव बोलतोय. हिरालाच कशाला बदनाम करू? सगळा गाव नाही बोलत, एकटा हिरा बोलतोय. मी आता जाऊन विचारते.
मरायच्या वेळी तुझ्या बापाने किती रुपये ठेवले होते. त्या म्हातारामागे आम्ही बर्बाद झालो. सगळं जगणं मातीत घातलं. पालनपोषण करून चांगला सांड बनवलं. आणि आता आम्ही बेईमान झालो. मी सांगून ठेवते, गाय घराबाहेर काढली तर अनर्थ होईल. ठेवले आम्ही पैसे दाबून. शेतामध्ये पुरून ठेवले. डंका पिटते. मी हंडाभर मोहरा लपवून ठेवली. हिरा, शोभा आणि बाकीच्या जगाला काय म्हणायचं असेल ते म्हणू दे. का रुपये ठेवू नयेत? 2-2 सांडाचे विवाह नाही केला? नवरीला प्रथम आणताना गौना करताना खर्च काय कमी झाला? होरी सटपटला. धनियाने त्याच्या हातातून दोरी हिसकावून घेतली आणि गाईला खुंटीला बांधून दाराकडे निघून गेली. होरी तिला धरू इच्छित होता, पण ती बाहेर पडली होती. तो तिथेच डोके धरून बसला. बाहेर तिला पकडण्याचा प्रयत्न करून तो इतरांना नाटक दाखवू इच्छित नव्हता. बिघडली की ती चंडी होते. मारलं पिटलं तरी ऐकणार नाही. हिरा देखील कमी संतापी नाही. हात चालवला तर प्रलयच होऊन जाईल. नाही, हिरा इतका मूर्ख नाही. मी कुठून कुठे ही आग लावून दिली. त्याला स्वतःचा संताप आला. सगळं मनातच ठेवलं असतं तर तंटा कशाला सुरू झाला असता. इतक्यात धनियाचा कर्कश स्वर कानी आला. हिराची गर्जनाही ऐकू आली. मग पुन्नीचा तीक्ष्ण स्वर कानाला टोचला. त्याला एकदम गोबरची आठवण झाली. झटकन बाहेर जाऊन त्याने गोबरची खाट पाहिली. गोबर तिथे नव्हता. गजब झाला होता. गोबरचं देखील आता काही खरं नाही. त्याचं तरुण रक्त आहे. काय करून बसेल कुणाला ठाऊक. पण होरीने तिथे जायचं तरी कसं? हिरा म्हणेल आपण काही बोलत नाही. जाऊन या हडळीला भांडायला पाठवून दिलं. प्रतिक्षणी कोलाहल वाढतच चालला होता. सगळा गाव जागा झाला. वाटलं होतं कुठेतरी आग लागली आहे आणि लोक खाटेवरून उठून आग विझवायला धावत आहेत. इतका वेळपर्यंत तो जप्त केल्यासारखा बसून राहिला होता. मग त्याला राहवलं नाही. त्याला धनियाचा संताप आला. जोपर्यंत कोणी तोंडावर काही बोलत नाही तोपर्यंत असंच समजलं पाहिजे की कोणी काही बोललंच नाही. होरीची कृषक प्रकृती, भांडण झगडे यापासून दूर पडत होती. 4 गोष्टी ऐकून क्षमा करण्यापेक्षा आपापसात भांडणच होऊ नये हे चांगलं नाही का? कुठे मारपीट झाली, पोलीस ठाण्यात जायची वेळ यायची. कैद सगळ्यांना. चिरीमिरी द्यायची, न्यायालयाची धूळ खायची, शेतीवाडी गेली नरकात. त्याचा हिरावर काही अधिकार नव्हता. पण धनियाला तर तो जबरदस्तीने खेचून आणू शकत नव्हता. फार झालं तर शिव्या देईल. 2-4 दिवस रुसून बसेल. पण पोलीस ठाणं असतं करायची तरी वेळ येणार नाही. होरी येऊन हिऱ्याचा आराड इतरांना दिसणार नाही असा उभा राहिला. एखाद्या सेनापतीप्रमाणे मैदानातील परिस्थितीचा अंदाज घेत होता. आपली जीत होत असेल तर मध्ये बोलायचं काही कारणच नव्हतं. हार होत आहे असं दिसलं तर तू लगेच उडी घेईल. बघितलं तर तिथे 50च्या वर लोक गोळा झाले होते. पंडित, दादादी, लाला पाटेश्वरी, गावाचे करता धरता असलेली दोन्ही ठाकूर सगळे तिथे पोचले होते. धनियाचं पारडं हलकं होत होतं. तिची उग्रता जनमनात रागारागाने खेचत होती. ती रणनीतीत कुशल नव्हती. रागारागाने ती असे काही मर्मभेदी कटू वचन बोलत होती की लोकांची सहानुभूती तिच्या विरुद्ध जात होती. ती गरजली. तू आम्हाला पाहून जळतोयस का? आम्हाला पाहून तुझी छाती का फाटते? पालनपोषण करून चांगला तरणाटाटा बनवला त्याचं हे बक्षीस? आम्ही वाढवलं नसतं तर आज कुठंतरी भीक मागत बसला असतास. वृक्षाची सावलीसुद्धा मिळाली नसती. होरीला हे शब्द जरुरीपेक्षा जास्त कठोर वाटले. भावाचं पालनपोषण करणं हा त्याचा धर्म होता. त्याच्या हिश्श्याची जमीनसुद्धा त्याच्याच हातात आली होती. कसं नाही पालनपोषण करणार? जगाला काय तोंड दाखवलं असतं? हिराने उत्तर दिलं, आम्हाला काही माहीत नाही. तुझ्या घरात कुत्र्याप्रमाणे तुकडे खात होतो. दिवसभर काम करत होतो. बाळपण तरुणपण कसं असतं हे कळलंच नाही. दिवसभर सुकलेलं शेण गोळा करत होतो. त्याच्यावर तू 10-20 शिव्या दिल्याशिवाय भाकर तुकडा देत नव्हतीस. तुझ्यासारख्या राक्षसणीच्या हाती सापडून जीवन कडू होऊन गेलं. धनिया आणखी चिडली. म्हणाली, जिभेला लगाम घाल, नंतर जीभ हासडून टाकीन. राक्षसीन आहे तुझी बायको आणि तू. धोकेबाज, गळे कापू, भिकारी, कृतज्ञ कुठला? दाताडींना टोकलं. इतकं कडवट का बोलतेस धनिया? नारीचा धर्म आहे क्षमा करणं. तो उद्धट आहे. तू कशाला त्याच्या तोंडी लागतेस? त्या लाला पाटेश्वरी पटवारीनं त्यांचं समर्थन केलं. बोलण्याचं उत्तर बोलण्याने दिलं पाहिजे, शिव्यांनी नाही. तो लहान असताना तर त्याला वाढवलंस, पण हे विसरलीस की त्याच्या हक्काची जमीन तुझ्याकडे होती. धनियाच्या लक्षात आलं की सगळेच्या सगळे मिळून तिला नमवू पाहतायत. चौमुखी लढाई लढायला ती तयार झाली. दुलारी सावकिरणीनं अंगीत तेल ओतलं. कसली बाई आहे ही? पुरुषांच्या तोंडी लागते. होरीसारखा नवरा आहे म्हणून हिचा निर्वाह होतोय. दुसरा एखादा असता तर एक दिवस पटलं नसतं.
हिरा यावेळी जरा नरमला असता तर जीत त्याचीच होती, पण शिव्या ऐकून त्याचा स्वतःचा ताबा सुटला. इतरांनी आपली बाजू घेतलेली बघून तो वाघ झाला. गळा फाडून म्हणाला, माझ्या घरातून चालती हो, नाहीतर जोड्यांनीच तुझ्याशी बोलेन. झिंजा पकडून उपटून टाकेन. शिव्या देतीस हडळ, मुलांची घमेंड वाटतीये. पासा पलटला. होरीचं रक्त उसळलं. दारूच्या कोठारावर जशी ठिणगी पडली. तो पुढे येत म्हणाला, बस बस, आता पुरे झालं. गप्प बस हिरा. काय बोलायचं या बाईला. माझ्या पाठीला धूळ लागते, ती हिच्यामुळेच. हिला गप्प का बसवत नाही कुणास ठाऊक. चोहोबाजूनी हिरावर वर्षाव होऊ लागला. दातादीन निर्लज्ज म्हणाला, पटेश्वरीने गुंड बनवलं. झिंगुरी सिंहानं सैतानाची उपाधी दिली. दुधारी सावकारीण कपूत म्हणाली. एक उद्धट शब्दाने धनियाचं पारडं हलकं केलं. दुसऱ्या उग्र शब्दाने हिराला जमिनीवर आदळलं. त्यात होरीच्या संयमित बोलण्याने उरलीसुरली कसर भरून काढली. हिरा सावरला. सगळा गाव त्याच्याविरुद्ध गेला होता. आता गप्प बसण्यातच शहाणपण होतं. क्रोधाच्या नशेतही एवढी शुद्ध त्याला होती. धनियाचं काळीज केवढं तरी मोठं झालं. होरीला म्हणाली, कान उघडे ठेवून ऐका. भावांसाठी मरताना या असल्या भावांचं तोंडसुद्धा बघू नये. हा मला जोड्यांनी मारणार, खायला प्यायला. होरी रागावला. पुन्हा का तू बकबक करायला लागलीस? घरी का जात नाहीस? धनिया जमिनीवर बसली आणि आर्तस्वरात म्हणाली, आता यांचे जोडे खाऊनच जाईल. जरा यांची मर्दुमकी तरी बघूयात. कुठे आहे गोबर? कोणत्या वेळी कामी येईल? तू बघतोयस ना बेटा, तुझी आई जोडे खातीये. असा आक्रस्थळेपणा करत तिने आपल्या क्रोधाबरोबरच होरीला देखील क्रियाशील बनवलं. आग फुंकून तिने त्यात जाळ निर्माण केला. हिरा पराजित होऊन मागे हटला. कुणी त्याचा हात धरून त्याला मागे खेचत होती. एवढ्या धनियाने सिंहिणीसारखा झपाटा मारून हिराला इतक्या जोरात धक्का दिला की तो धपकन खाली पडला. धनिया म्हणाली, कुठे चाललायस? मार, जोडे मार, बघू दे तुझी मर्दुमकी. होरीने पळत जाऊन तिचा हात धरला आणि ओढत ओढत तिला घरी घेऊन गेला. आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.